ते प्रॅक्टिकल सगळं ते काकूंना जे घडलं प्रॅक्टिकल प्रपंचामध्ये महाराजांची काय आवश्यकता आहे काय नाही, त्याच्यामुळे दत्ता काकांचं नाव घेतलं की काकू शांत होतात एकदम. कारण काय की त्या त्रासमध्ये गेल्यासारखं होतात की ते प्रेम त्यांनी अनुभवलंय आणि ते म्हणतात की शब्दाच्या बाहेर सांगणं ज्यांनी अनुभवलंय तो अनुभवच खरा आहे आणि ज्याचा त्यानेच घ्यायचा आहे हा आनंद. फक्त तो सांगून शेअर करता येईल पण तो देता येत नाही, तो ज्याचा त्यांनी घ्यायचा आहे असा तो आनंद त्यांनी अनुभवल्यामुळे आज त्यांना काकाची ज्यावेळेला इथून बदली झाली त्यावेळेला काकांनी त्यांना विचारलं होतं की वैदी आता मी इथून चाललोय भोपळाला, उपासना आता मी बंद करतोय, काय म्हणणं तुमचं, ठेवायची का बंद का चालू ठेवायची. तर काकू म्हणे चालू करा. चालू ठेवा म्हणे, मी इथे रेग्युलर जाते. त्यामुळे तुम्ही नक्की जा म्हणे. हो. आज 42 वर्षांचा काकूंचा एक विशेषता आहे की इंदोरमध्ये आहे काकू आणि उपासनेला आल्याने असं कधीच झालं नाही. तर त्या आल्या नसतील तर त्या इंदोरमध्ये आजारी असतील तर त्या आजारी आहेत म्हणून त्या आल्या नाही, किंवा ते परगावाला गेले असतील म्हणून त्या आलेल्या नाही. म्हणजे दुराबे काकू म्हणजे उपासना ही त्यांनी स्वतःची बनवलेली आयडेंटिटी ही उपासनेमुळे निर्माण झालेली ना. उपासनेत काकू यायच्या पक्षी बागेत मला आठवतं काका सांगायचे की त्या त्यांच्याकडे बघा त्या ब्रँच मॅनेजर आहेत पण त्या चुपचाप उपासना झाल्यानंतर मागे जातात, कपशा धुतात. त्यांनी त्यांचा जो स्वतः होऊन घेतलेला जो रोल आहे इथे सेवेतला महाराजांच्या इथे मी करते असं म्हटलं नाही त्यांनी, त्या आपणहून त्यांनी तो रोल स्वीकारला आणि तो करण्याचा त्यांना तो आनंद होता आणि तो कोणाशी न बोलता ते चुपचाप करायच्या, कोणाची वाट न पाहता आणि सेवा झाली की लगेच निघून जायच्या. उपासनेचं जे पथ्य होतं की उपासनेला आल्यानंतर प्रपंचाबद्दल चौकशा न करणे, आपण उपासनेचा आनंद घेणे, उपासनेत आपल्या वाटेला आलेली सेवा आपण आपल्या आनंदासाठी आपण करणे आणि ती केल्यानंतर इथून लगेच निघून जाणे. तर ती एक निर्लेप त्या इथे आपण येतो कशासाठी याचं ते भान त्यांनी सातत्याने ठेवल्यामुळे काकांच्या त्या गुड बुक्स मध्ये असल्यामुळे त्या काका नेहमी त्यांना म्हणायच्या आमच्या बहिणी. अशा त्या आमच्या बहिणींना म्हणजे दुराबे काकूंना आपण थोडं क्रेडिट देऊ की त्यांना ती जी डिव्हाइन प्रेरणा झाली त्यांच्यामुळे आज आपल्याला सगळ्यांना एका ठिकाणी बसायला, एका ठिकाणी हे कारण झालंय. उपासनेची वातावरण निर्मिती आधी तीच कंटिन्यू झालेली आहे. हे कशामुळे ही ब्रीदाची माणसं तयार झाली. ही ब्रीदाची माणसं तयार करण्यामध्ये दत्ता काकांचा काय रोल आहे आता आपण हे काकूंकडनं ऐकू. मी काकूंना विनंती करतो की त्यांनी यावं आणि दत्ता काकांच्या प्रेमाचा चटका, उपासनेचा चटका, त्यांच्या जीवनात आलेले प्रेमाचे अनुभव हे त्यांनी आम्हा सगळ्यांना शेअर करावे जेणेकरून आमची महाराजांच्या उपासनेबद्दलच्या प्रेमामध्ये वाढ होईल. आज महाराज खरंच खूप शेतकऱ्याचं बरं. कारण एका महाराजांना विचारलं होतं की महाराजांनी जपानापासून तुम्हाला कसं वाटतं, तेव्हा महाराज म्हणाले विना सांगता मूल जसं अभ्यासाला बसल्यावर आईला वाटतं तसं मला वाटतं. त्यामुळे आज सगळेजण जे हातात माळा घेऊन बसले त्याच्यावर निश्चित आहे की आज महाराज खूप खुश आहे. सर्वात मी महाराजांना धन्यवाद देते की मला हे सगळे आपल्या 43 वर्षात उपासनेचा आनंद घेता आला आणि हे आयुष्य त्यांनी मला प्रदान केलं. मला सेवा करता आली ती सर्वात मोठी भगवंताची आणि महाराजांची. आता आपण उपासनेकडे वळू जसं म्हणजे तसे चालून थोडं कल्पना केलेली आहे. पण थोडं मी आणखी मागे शिरून सांगते की इंदोरला करकरे म्हणून होते. त्यांच्याकडे 2 मुलं नागपूरला असतात आणि ते खूप महाराजांशी जुळलेले होते. त्यांच्याकडे तात्यासाहेबांच्या कॅसेट होत्या प्रवचनांच्या कॅसेट होत्या त्यांच्याकडे. तर त्यांचा आमचा परिचय झाला. आम्ही त्यांना सहज म्हटलं की अहो माझे सासरे म्हातारे तुम्ही आमच्या घरी येऊन आम्हाला या कॅसेट ऐकवाल का. हो म्हणे. खरंच महाराजांची माणसं तशी खूप सरळ असतात बरं. आणि महाराजांचा मनुष्य महाराजांना भेटला की त्याला आणखी छान वाटतं. तर ते म्हणे की मी येईन म्हणे ऐकवीन तुम्हाला, पण म्हणे माझी फक्त यायची जायची व्यवस्था करा म्हणे तुम्ही. आम्ही म्हटलं ठीक आहे. तेव्हा माझे मिस्टर टेलिकम्युनिकेशन ब्रांचला होते. नाईट ड्युटी करायचे, मुली लहान होत्या.
सकाळ संध्याकाळची ड्युटी होती बँकेत इंदोर पोस्टला, तेव्हा सकाळ संध्याकाळ लागली. तर त्यांनी आमच्या घरी येऊन ती एक कॅसेट आम्हाला ऐकवली. ती कॅसेट होती दत्तावय यांच्या घरी नागपूरला 6 महिन्यामध्ये 3.5 कोटी जॉब पूर्ण झाल्याची. आणि त्या कार्यक्रमाच्या समापनाला बेलसरे बाबा आले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी देवाची एक वारी उभा क्षणभरी या अभंगावर निरूपण केलं होतं. तर ते ऐकल्यावर माझ्या सहज मनात आलं की अरे वा, किती भाग्यवान लोक आहेत. नुकतंच आम्ही महाराजांशी जोडलेलो होतो. किती भाग्यवान लोक आहे. यांच्या घरी जॉब झाला, यांच्या घरी बेलसरे आले. खरे अशा लोकांची आपल्याला भेट व्हायला पाहिजे. जणू महाराज दत्तावय म्हणायचे ना, बहिणी शुभसंकल्प असतो ना, तो महाराज खूप लवकर पूर्ण करतात बरं का. तर त्यामुळे योगायोगाने 81 मध्ये दत्तावय इंदोरला आले. म्हणजे ही 80ची गोष्ट आणि 81 पर्यंत दत्तावय इंदोरला आले. आतापर्यंतच्या LICच्या रेकॉर्डमध्ये पाहिलं तर 12 वर्षापर्यंत एकही अधिकारी एका ठिकाणी टिकलेला नाहीये. पण ही आपल्या इंदोरवासियांचं भाग्य की ते इथे थांबले, आपली उपासना परिपक्व करून गेले. त्यांनी ती जी जडा होती ती इतकी बळकट केली की त्यांनी पाहिलं की आता हे लोक काही हंगारे नाही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा त्यांना म्हटलं की दत्तावय आम्हाला मागच्या वर्षीच आम्ही कारखान्यांच्या खोलीमध्ये होतो, पण तिथे तर उपासना उत्सवाला खूप भीड असते आणि मग आम्हाला काही खोली नाही. काही नाही म्हणे, तुम्ही या ना आमच्या खोलीमध्ये थांबा, तिथे आपले बरेच लोक राहतात, तुम्ही या म्हणे. दत्तावय दिवसभर उत्सवामध्ये रसिदी कापाचं काम करायचं आणि रात्री शेतघरामध्ये जाऊन जप करायचं. त्यांनी त्या 10 दिवसामध्ये आपला संपूर्ण दिवस त्यांनी महाराजांकरता समर्पित केलेला असतो. आणि रसिदीवर खूप कुलकर्णी अशी सही असायची. माझ्याजवळ खूप दिवस मी त्या रसिदी आवडून ठेवल्या. तर खोलीमध्ये आम्ही थांबल्यानंतर दत्तावयांची मावशी होती, वडील होते, नागपूरची ओक फॅमिली होती. आणि मग ते म्हणाले की का तुम्ही इंदोरला काय करता. म्हटलं आमच्या मंदिरामध्ये इंदोरला काही उत्सव होतात सगळे जे इथे होतात तसे. नाही नाही म्हणे, तुम्ही असं करा, इथे नागपूरला तर 365 दिवस बुक झालेले म्हणे, तुम्ही पण करायला पाहिजे म्हणे. म्हटलं हो, आमच्या इथे तसं नाही होत काही. मग असं सहज बोलता बोलता लग मराठी म्हणून जे आहे त्यांचा आमचा खूप छान परिचय होता. म्हणजे आम्ही निघालो सकाळी 7:30च्या बसनी पुण्याला की येऊन पोडीच्या पाठीवर हात ठेवायचे, प्रेमाने सांगायचे छान अभ्यास करायचा आहे बरं का आता, असं सगळं. तर ते एकदम मला म्हणाले की वहिनी, दत्तोपंतांची इंदोरला भेट झाली, इंदोरला ट्रान्सफर झालेली आहे, तुम्ही त्यांच्या मागे लागा आणि इंदोरला उपासना सुरू करा. तुम्ही दत्तावयांजवळ मनातला विचार बोलून दाखवला आम्ही की दत्तावय अशी उपासना सुरू करायची. बरं म्हणे, आपण सुरू करू, पाहू म्हणे. आणि ही गोष्ट डिसेंबरमधली आणि पहिली उपासना 19 जानेवारी 1982ला सुरू झाली. तेव्हा एक महाराजांचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो, एक थोडा मोठा खोका, त्याच्यावर सुंदर जरतारी वस्त्र अंतरलेलं आणि तेव्हा त्यांच्याकडे काही पादुका होत्या. फुलांच्या आकाराची अशी सजावट केलेली असायची की ते महाराज पादुका रूपाने उपस्थित. सुरुवातीपासून ते पक्के साधक असल्या कारणाने त्या खोलीमध्ये ते सतरंजा अंतरलेल्या असायच्या, पण पुढच्या खोलीतही सतरंजा अंतरलेल्या असायच्या. कारण ते म्हणायचे उपासनेला जिथे नाम आहे तिथे महाराज आहे, तर ब्रह्मानंद पण येतात, आनंद सागर पण येतात आणि सूक्ष्म रूपाने महाराजांचे नामप्रेमी पण येतात. त्यामुळे त्या काळापासून त्यांनी जाणून दिलं की आपल्या नामामध्ये महाराजांची उपस्थिती असतेच. नाम म्हणजे जर महाराज आहे तर उपस्थिती महाराजांची असते. पण शिस्त लावताना सुद्धा त्यांनी इतकी व्यवस्थित शिस्त लावली. पहिला नैवेद्य खिरापती. पण काय परिस्थितीमध्ये केव्हा बदल होईल, कोणता काळ कसा येईल, कर्फ्यूज लागला, काही अडचणी आल्या तर घरात साखर आणि खोबरं असतं. त्यामुळे पहिला नैवेद्य खिरापतीचा. आणि आजही आपल्या इथे तीच प्रथा आहे की पहिला नैवेद्य खिरापतीचा असतो, मग भले तुम्ही त्यांना पंचपक्वान्न खिलवा. तर ती पद्धत त्यांनी लावून दिलेली तेव्हापासून. सुरुवातीला जेव्हा उपासना सुरू झाली तर पहिल्या उपासनेला मोजून 4-5च कुटुंब होतो आणि आज सगळा हा पसारा करून मला सुद्धा मनापासून खूप आनंद होतोय. महाराजांची किती
बस 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 झालं. मग काय झालं की दुसऱ्या उपासनेला अनूपनगरचे मोडक आले होते. त्यांनी नकाशाचे जे कागद असतात त्या कागदावर नामाचा समास प्रिंट करून आणला होता आणि मग त्या नामाच्या समासाची परिपाठी सुरू झाली. जन्मोत्सव मोडकांकडे व्हायचा आणि बाकीची रेग्युलर उपासना कर्तव्यांकडे व्हायची. उपासना सुरू झाल्यानंतर जसे जसे लोक जुळले तर लोकांना वाटायला लागलं की आपल्या घरी पण व्हावी, आपल्या घरी पण व्हावी. मग तेव्हा अशी घरोघर उपासना पण व्हायची. पण खरं सांगू का तेव्हा असं वाटतच नाही की हा रविवार आहे आपला सगळाच रविवार चालला गेला वगैरे असं काही नाही. पण ते इतकी शक्ती त्यांच्याबरोबर साधनेची इतकी बळकट शक्ती होती की तो दिवस आमच्याकरता खूप आनंदाचा असायचा. मी सकाळी 9 वाजता उपासनेला जायचं, 12 वाजता आरती व्हायची, त्याच्यानंतर पंक्ती व्हायच्या. पण जेव्हा म्हणावं लागायचं पंक्ती झाल्या की त्याच्यानंतर मग थोडा वेळ मध्ये आराम झाला की मग 3 वाजता चहा व्हायचा, चहा झाला की मग भजन व्हायचं. आणि असं करून पूर्ण रविवार आमचा व्यस्त असायचा. पण खूप आनंद असायचा. तो आनंद म्हणजे का खरंच आहे की ज्यांनी अनुभवला ना ते समजू शकतात की तो काय आनंद. त्याच्यानंतर मग पुढे काय झालं की बाई जसं कसं कसाला मारायला लागला, कोणाला नाही म्हणायचं, कोणाला हो म्हणायचं. मग ते असं ठरलं की काही नाही आता उपासना आपण इथे स्थिर करायची. स्थिर करायची म्हणजे कर्तव्यांच्या घरी कायम व्हायची उपासना. प्रसाद तिथेही व्हायचे बघा, जेवणाचा कार्यक्रम. आणि मुख्य म्हणजे कर्तव्याचा सर्वात मोठा गुण हा होता की ते कोणाच्याही एकही पैशाचे निपटाळे राहिलेले नाही. स्वतः ते इतकी संपन्न आणि इतके अधिकारी असून सुद्धा त्यांनी बंगला घेतला नाही, त्यांनी कंपनीकडनं कार घेतली नाही, त्यांनी टेलिफोन घेतला नाही. आणि माझ्या आयुष्यामध्ये जेव्हाही मी त्यांना भेटले त्यांच्या हातामध्ये फक्त माळच असायची. एका नामाशिवाय त्यांनी दुसऱ्या आयुष्यात केलं नाही. त्यामुळे त्यांचा शब्द इतका खरा व्हायचा कारण ते म्हणायचे की बहिणी मी महाराजांजवळ भक्तीशिवाय काही मागत नाही, म्हणून महाराजांना माझं बोलणं खरं करावंच लागतं. हा असा खातेबंद शब्द होता की माझं बोलणं महाराजांना खरं करावंच लागतं. जो कोणी माझ्या घरची पायरी चढतो त्याच्या मनामध्ये काय आहे हे मला आधीच कळतं. आणि त्यामुळे त्यांच्याकडे येणारा जो मनुष्य असायचा त्याला त्याच्या मनाच्या शंकेचं बरोबर उत्तर मिळाल्यामुळे तो इतका खुश होऊन जायचा की वा 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 वा. आणि ते लोकांमध्ये श्रद्धास्थान, आश्रयस्थान असं झालं होतं की लोक आम्हाला असं वाटतं की केव्हा रविवार येते आपण आणि रविवार त्यांना भेटतो. बऱ्याच त्या उपासनेमध्ये त्यांनी खाण्यापिण्याची आधीच व्यवस्था करून ठेवलेली असायची. तुम्ही आणलं तर त्या पेटमध्ये वृद्धी होईल, बाकी खाण्यापिण्याची व्यवस्था कशी झालेली असायची. इव्हन तुम्हाला सांगते माझ्याकडे येणारा मनुष्य रामाने माझ्याकडे पाठवलाय, हे घर महाराजांचे असं समजून येणाऱ्या माणसाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही जेव्हा उपासनेला बसतो त्या सतरंजाच्या खाली थंडीमध्ये कांबळे अंतरलेले असतात. कोण काळजी करेल मला सांगा एवढी की माझ्याकडे येणाऱ्या माणसाला त्रास नाही झाला पाहिजे. कांबळे अंतरलेले असायचे. साधं सांगते की जाळी होती त्या जाळीमधून उन्हाचा कवळसा माझ्या चेहऱ्यावर आला तर त्यांनी तिथे काही प्लॅस्टिक लावलं. दुसऱ्या रविवारी म्हणतात बहिणी हे जे प्लॅस्टिक लावलंय ना हे त्या एरोप्लेनच्या स्लीपचं जे असतं ना ते लावलंय. तुमच्या तोंडाला ऊन येत होतं ना. मला सांगा कोण एवढं काळजी करायला आपली नागरिक सुद्धा आपल्यापणाने लक्ष घालत नाही तर ते इतकं लक्ष ठेवायचे. आणि मग धीरे धीरे होता जसा जसा समुदाय वाढायला लागला मग 6 ते 8 जप असतात. रविवारची उपासना 6 ते 8 जप. पण त्या 6 ते 8 जप मध्ये दोन्ही तिन्ही खोल्या इतक्या गच्च भरलेल्या असायच्या. बारीक 0 पॉवरचा लाईट लागलेला. कोणाला कल्पना पण येणार नाही की या रूम मध्ये इतकी माणसं बसलेली. बरं बोलायचे कधीच नाही बरं. त्यांच्या चेहऱ्यावर इतका जरब होता की नुसतं बघण्यामध्ये सगळं काही असत. बोलण्याचं कामच नव्हतं त्यांचं ते. मध्ये इव्हन उपासनेमध्ये ते लाईटचं बटन एवढं होतं की जप संपल्यानंतर नुसतं असं बघितलं की माहिती होतं की आता माता त्यांनी लाईट चालू करायचं. बोलण्याचं कामच नव्हतं ते. बरं त्यांनी कधीही कोणाचं मन दुखवलं नाही. येणाऱ्या माणसाला कधीही निराश केला नाही. त्याच्यात आम्हाला म्हणायचं वहिनी पोथी वाचत जवळ का तुम्ही होऊन जायचं तर नोकरी करा नको. कोणी लहान बाळ कधी इयर एंडिंग असायचं जास्त बोलवायचं
त्यांना बरोबर कळायचं की पोटी खंड पडला. तर ते म्हणाले वहिनी पोटी चालू आहे ना, काय हो दत्तावय्या आधी बंद काही हरकत नाही वहिनी, पुन्हा सुरू करा. पण त्यांनी असं कधीही म्हटलं की बाबा असं कसं आपण बंद करू नये, नेहमी वाचायला पाहिजे. कधी कोणाला त्यांनी बोललंच नाही. आणि आज हे सगळे प्रेम आपण जोडलोय ना, ही सगळी त्यांची शिकवण आहे आपल्याला. आणि म्हणून हे बांधले गेलेलो आपण. एक साधी गोष्ट सांगली त्यांनी, साध्या आयुष्यामध्ये व्यवहार ज्ञान पण खूप शिकवलेलं. एक साधं होतं, त्या माणसाची तब्येत खराब होती, बायपास सर्जरी, तेव्हा इंदोरला व्यवस्था नव्हती आणि ते मुंबईलाच होणार होती. असं ठरलं की आपण त्यांच्या माणसाची की आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नाही आहे तर आपण सगळ्या लोकांनी सहकार्य करायचं. तर ती त्यांच्याकडे सहज बोलले. तर ते म्हणे वहिनी सगळ्यांचं जसं तसं मिळेल तसं करा, पण तुमची जी काही इच्छा असेल ना ते तुम्ही लिफाफ्यामध्ये घाला, घेऊन जा, त्याच्याकडे द्या, बंद लिफाफा द्या आणि निघताना द्या, माझेवरून पाहून पण नाही. कारण कोणावरही अशी परिस्थिती येऊ नये. कारण काय असतं, एखाद्या गरिबीमध्ये अडचणीमध्ये असताना जर आपल्याला आणखी एखादा शारीरिक त्रास झाला तर मनुष्य तसंच हिमदिन झालेला असतो, तो लाचार झालेला असतो. त्यामुळे त्यावेळेस त्याला आणखीन आपण कमीपणा नाही आणू पाहिजे. तर तुम्ही जा, लिफाफा त्याच्या तिथे ठेवा आणि एकही शब्द न बोलता नाव. हे मला सांगा, हे साधं व्यवहार कोण शिकवेल आपल्याला, की समोरच्या भावना आपण समजल्या पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा एक प्रसंग, आमच्या बँकेमध्ये वसंत जोशी याचं लग्न होतं आणि आता लग्नाला जायचं. त्यांच्याकडे 13 कोटी जपाचा संकल्पाचा कार्यक्रम होता. तर मी म्हटलं नाही तुम्ही हा कार्यक्रम सोडून कसं जायचं. नाही वहिनी, तुम्हाला तर जायला पाहिजे, तुम्ही वाड्यामध्ये राहता, बँकेत काम करता आणि जर ते तुम्हाला मराठी जरासं म्हणतात तर तुम्ही असं करा, तुम्ही मराठी करा, तुम्ही ट्रेननी जा, केंद्राला त्यांच्या बरोबर या, त्यांची समाधान होईल, तुमचंही समाधान होईल. शिकवायचं आपल्याला काय साध्या चांगल्या गोष्टी असताना आम्ही हा मुद्दा घेतल्यानंतर त्यांनी आणि नंतर माझ्या मुलांनी घेतला, बहिणी तुमची जबाबदारी आता वाढली आहे. उद्या तुम्ही जर चुकला तर कोणींच्या मनात पटकन येईल आपले आईबाप महाराजांचे असं वागतात का. त्यामुळे तुम्हाला आता फार जबाबदारी वागावं लागेल. इतकं कोण शिकवतो मला सांगा. सगळ्या गोष्टी जर त्यांची इतकी सिस्टमॅटिक असतात. शनिवारी भजन असायचं, शनिवारी भजनामध्ये काय ठरलेलं असायचं. त्यांचं म्हणणं असायचं उपासनेचा कोणताही कार्यक्रम कंटाळवाणा झाला नाही पाहिजे. त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला आनंद आला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे त्यांच्याकडे जे पण जेवणावळी वगैरे व्हायच्या ना ते सर्वात शेवटी घरच्या बाईसाठी शेवटच्या पंक्तीला बसायची तेव्हा आणि मधून चक्कर टाकून जायचं, वहिनी अन्न गरम आहे ना, पाहून द्या बरं आधी गरम आहे की नाही, सर्वात शेवटी बसायचं. मला सांगा इतकं प्रेमाने कोण खाऊ घालेल. आणि एकटं बरं कोणाच्या भरोशावर नाही. का तर महाराजांना 2च गोष्टी आवडतात, एक अन्नदान आणि दुसरं नाम. जेव्हा त्यांची भोपाळला ट्रान्सफर झाली, मला वेतनाने मग बँकेत सांगितलं की अगं वहिनी दत्तावयांची भोपाळला ट्रान्सफर झाली, आता मी जाणार आहे बरं का. एकटं वाटतं थोडंसं. आणि मी सकाळी त्यांच्या घरी गेलो. गेल्यावर त्यांनी सांगितलं म्हणजे वैज्ञानिक म्हणे तो चहा माझ्यातून सांडला. अरे एवढे काही हरकत नाही म्हणे, पुन्हा दुसरा बनवा चहा. मग दत्तावया तुला त्याच्याकडे भोपाळ्यात आला. अहो वहिनी उपासना सोडून कुठे जाणार मी, हे सगळं असंच जाणार आहे. मी दर रविवारी उपासनेला येईन बरं, तुम्ही काळजी करू नका. ही उपासना मी चालू केलेली नाहीये, महाराजांनी सुरू केली आहे. त्यामुळे या उपासनेला खंड पडणार नाही. आणि तुम्हाला खरं सांगते, तेव्हा इंटरसिटी नव्हती. ऑफिस सुटलं बस स्टँडवर जायचं, त्याच्यानंतर जर लगेच बस मिळाली तर ठीक, नाहीतर रात्री त्यांना कधी कधी 10 वाजायचे बरं. त्याच्यानंतर पुन्हा सकाळी उठून उपासनेची तयारी. असं कधीही झालं नाहीये की आज उपासना आहे आणि उपासनेची जय्यत तयारी नाही. व्यवस्थित सगळी जय्यत तयारी असायची. त्याच्यानंतर मग एक दिवशी ते मला म्हणाले, वहिनी
खरं सांगू ना, मी काय धावपळ करतो पण म्हणे मला ना कधी कधी माझ्या उपाशी राहावं लागतो म्हणे. कारण काय होतं म्हणे की मी जेव्हा इथे येतो तेव्हा इतका उशीर झालेला असतो, त्यामुळे काय जे काय असेल ठेवलं तेच खावं लागतं मला. जाताना काय होतं, रविवार उपवासमध्ये लोक सगळे आपलं चर्चा होती, महाराजांच्या प्रवचनाबद्दल बोललं जातं, हे ते सगळं असतं. त्याच्यामुळे मला इथे 2 वाजून जातं. त्याच्यानंतर बस पकडून जाईन मी, तर तिथे पोहोचेपर्यंत काय माहिती कोणती बस मिळते. पोहोचेपर्यंत साकार करून जातात. डब्बा ठेवणारा तो शोभात ठेवून वाट पाहतो आणि डब्बा पुन्हा घेऊन वापस करायला जातो. मला घरी गेला मला सांगा, म्हणजे मला सांगा, खरे संत जे असतात ना त्यांना जनकल्याणाची मनापासून कळवळ असते. आणि हे सगळं जे त्यांनी केलं की ह्याच्याच करता की तुमचं आमचं कल्याण. मला सांगा, त्यांनी आपल्या नामाला लावलं, त्यांचं काय मला झालं? ते तर काँग्रेस होते, त्यांना साधन मिळालं होतं, ते त्याची गोडी लागलेली होती, ती आपल्या जीवनात संपूर्ण होते. पण ही सगळी खटपट त्यांनी काय केली? तुमच्या करता की तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या. आणि बहिणी, मुलीच्या वेळा घालताना काय करता हो तुम्ही? पोळ्या करताना काय करता तुम्ही? बहिणी नाम घ्या, बहिणी नाम घ्या, बहिणी संकल्प करा. बरं का, संकल्प केला ना की कंपल्सरी जॉब होतो. काही नाही, संकल्प करा. म्हणजे तुम्हाला सांगते, त्या लोकांनी आम्हाला त्यावेळेस तो 12 वर्षाचा काळ म्हणजे आमच्याकरता सुवर्णपेक्षा अमृतमय काळ होता. सुवर्ण तरी काही दिवसांनी ते काळोपर्यंत उजळावं लागतं, पण तो 12 वर्षाचा काळ आमच्याकरता अमृतमय काळ होता. आम्हाला इतकी गोडी लागली होती म्हणजे. आणि खरं सांगते, त्यांच्या संगतीमध्ये बसून केलेला जो जप आहे ते त्याचे व्हायब्रेशन इतके पॉवरफुल होते तुम्हाला मी काय सांगते. आणि म्हणून आज जो आपल्याला म्हणतात ना की आपल्याला आपण हे येतोय करतोय, हे आपण नाही येते, ते खिचून घेऊन येतात आपल्याला. आणि महाराजांच्या त्यामुळे म्हणून मी सगळ्यांना सुद्धा माझी हीच नम्र विनंती आहे की तुम्ही रेग्युलर नियमाने या. कारण एका काय झालं, महाराजांकडे ग्रस्त आले होते, तर ते म्हणाले, महाराज आकाशिक त्यांना म्हणाले की तुम्ही यायचा म्हणे इथे उपदर्शनाला. तर ते म्हणाले की महाराज मी फार लांब राहतो, मला काही येत नाही. म्हणे नाही, तुम्ही पहा म्हणे, जमेल तुम्हाला या. म्हणजे माझी तब्येत बरी राहत नाही म्हणे. त्यामुळे तुम्हाला जर मी सांगतोय तुम्ही या, याचा अर्थ कसा की त्या दिवशी तुमची तब्येत चांगली ठेवायची जबाबदारी महाराजांची. त्यामुळे तुम्ही हा विचार मला घ्यायचं नाही. तिचा निश्चय पण लागतो माणसाला, पण हेच आहे की कलियुगामध्ये कामासारखं साधत नाही. सगळ्या संतांनी हेच निवडून सांगितलेलं आहे की नाम घ्या, नाम घ्या. अहो मला सांगा, परीक्षा पेपर मधला लिहायची क्वेश्चन जो असतो तो त्यांनी आम्हाला दिलाय की एक नाम घ्या आणि माझ्यावर जबाबदारी टाका. मी तुमच्या अंतकाळची जबाबदारी घेतो असं ठामपणे सांगणारा दुसरा कोण संत आहे? आणि ह्याची नुसतंच नाहीये, याची प्रसिद्धी माझ्या घरामध्ये 4 माणसांच्या ह्याच्यात आलेली आहे. बरं, म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या हातामध्ये तांब्याची अंगठी होती महाराजांची, आणि ती काढाची राहून गेली. तेवढ्या 8 मन लाकडं जाळले त्याच्यामध्ये, ती अंगठी अशी मिळाली. त्याच्यावर श्रीराम लिहिलेले, त्याच्यावर महाराजांचा फोटो कसा ही अंगठी माझ्याजवळ आवडून ठेवलेली आहे. कारण अशी सावरकरला माझ्या यजमानाला ती मिळाली. त्यामुळे कसं की मला हीच म्हणणं आहे की आपण सगळ्यांना आपल्याला इतका सुंदर चांगला सद्गुरू मिळालेला आहे, चांगलं मार्गदर्शन करणारं मिळालं आहे. तर या उपासने करता आपल्याला सगळ्यांनी आपली मनापासून एकजुटता असतो. जे काही काम आहे, आता जसं यांनी चालून सांगितलं, खरं सांगते मी एका वाटल्या गेलं ना की मी कधी त्या खाण्याच्या भांगेत पडले नाही. मला असं वाटलं की माझी सेवा करायला मिळते. एका दुबाच्या ना की माझी सेवा आहे. हे हरिवंतांनी मागे साबूचं पाणी करायचं, भाकऱ्यासाठी माझ्याबरोबर, आणि साबूचं पाणी करायचं त्या सगळ्या कपशा धुवायच्या. आणि ते सुद्धा तुम्हाला सांगते, आपल्या बहिणीप्रमाणे जर त्यांना कधी LIC लवकर जायचं असतं ना तर मागे सांगितलं मी निघतो बरं ना, मला सुद्धा मला सांगता कोण होतं त्यांना विचारणार. पण एक आपलेपणाची जे म्हणतात ना, तो आपलेपणा त्यांनी किती लक्ष ठेवायचं त्यांनी. म्हणजे तुम्हाला सांगते, किती गोडवे लावून त्यांची किती नाही, किती प्रेम केलं त्यांनी. उगीच नाही आलो त्यांच्याकडनं करत आहे. इंदोरला उपासना सुरू केली, डोळ्याला उपासना सुरू केली, वाल्याला उपासना सुरू केली.
लोकांना नामाला लावलंय ते त्यांनी मला सांगा किती जणांचं त्यांनी कल्याण केलं. साधी गोष्ट सांगते, एक दिवसाचा महाप्रसाद होता त्यांच्याकडे. महाप्रसाद होता आणि रबडी होतं त्यांची. रबडी होती आणि मला एका ठिकाणी सवास करायचं होतं. तेव्हा आमच्या झाडे तिथे बनसरचं त्यांच्याकडे गोकुळाष्टमीचं नवरात्र असतं, त्यांनी मला बोललं होतं. आणि निघाला मी कशा वगैरे मुद्द्यांनी निघाला असेल ते काय तुम्ही चालला तुम्ही हो तसं मला जायचं. तुम्ही त्यांच्याकडे जायचा, फक्त वरण भात खायचा. त्यांना सांगायचं माझी तब्येत बरी नाही, त्यांची जाण झालं पाहिजे, तुम्ही या आणि मी तुमच्याकरता जेवायला थांबलोय. मला पद्धतीला घेऊन बसले की मोडक साक्षी हिला म्हणाले होते की का बरं वैद्यींना आग्रह करून वाढा तर दोन्ही कसा पाहुणा मला म्हणतात किती काळजी करायची. वैद्या तुम्हाला सोमवार आहे का मला माहिती बरोबर मीठ नाही का. संध्याकाळी आपण गेल्यानंतर प्लेटमध्ये बरोबर मीठ म्हणजे महाराज म्हणाले ना की माझ्याचं प्रेम काढून टाकलं तर मी नाहीच. तो प्रत्यय आम्हाला त्यांच्यामध्ये त्यांनी इतकं निस्वार्थ आणि माझा अनुभव सांगते. पण त्यांच्याकडे येणारे जे जुने साधक आहे सगळ्यांचा हाच अनुभव आहे. सगळ्यांचं कल्याण केलं, सगळ्यांना चांगला मार्ग दाखवला, सगळ्यांचं हितच केलं त्यांनी. आणि म्हणून आज आम्ही आणि त्यांनी लावलेले झाले की इतकं बदल झालेले असतात की ह्याच्यामध्ये काय फुटल्या पण त्या शाखा फुटलेल्या असतात. आपण त्याच्या सावली जरी आपण बसलेलो असतो तरी काय पाण्या पावसाळ्याची निसर्गाची थपेले असतात झाडांना सुद्धा, तरी त्याच्यामध्ये आपण खंबीर राहणं, आपण एकजूट होऊन राहणं ही आता झाड मार्गात आहे. पण निसर्ग नियम कोणाला चुकलेला नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये मालकाची ठेवणं आणि जे काय आपल्याला आहे ते महाराजांनी दिलंय. ते म्हणाले ना महाराज त्यांनी असं सहज सांगितलं की बहिणी सर्वात सुखी घर कोण असं महाराजांना एका विचारलं की महाराज सर्वात सुखी घर कोणचं. म्हणजे ज्या घरामध्ये आपल्यापेक्षा आपल्या घरातल्या अन्य व्यक्तींच्या गोष्टीचा विचार केला जातो ते घर सर्वात. माझ्यापेक्षा याला काय आवडेल, याला कसं जमेल, ठीक आहे याला जे आवडतं ना कसं करा. तसं आपल्या या सगळ्या उपासना आहे, हे सगळं जे वैभव वाढलेलं आहे ते त्या उपासनेमुळे बरं मंदिरात जुना मंदिराचं वैभव मी पाहिलेलं आहे. काय कसं होतं मंदिर कसं होतं. मला आठवतं गंगोत्री घाटेची त्यांना म्हणायला की तुम्ही कसं का नाही बनत म्हणे. तेव्हा ते म्हणाले की म्हणे नाही म्हणे माझा ट्रान्सफरेबल जॉब आहे, मला काही चालणार नाही म्हणे. आज आई मी तू काय चालत नाही म्हणे. मग काय करायला पाहिजे तर मला म्हणे या म्हणे बहिणी गंगोत्री घाटे मी आणि दत्तावया आम्ही तिघांनी मिळून तिथे एक एक माळ केलेली. बहिणी आपण रामाला प्रार्थना करू की तुझं वैभव तू वाढ, तुझं वैभव तू वाढव. आणि त्याप्रमाणे तुम्हाला खरं सांगते हे आपल्या कोणालाही नाही, हे जी नाम नुसतंय, जी साधना होतीये, जी उपासना होतीये, लोकांना त्याचे जे फायदे होतात ते त्यामुळे लोक होतात. आणि महाराजांचा कधी इंदोरला प्रेम जास्त होतं. इंदोर आता गोदावरी चरित्रामध्ये उल्लेख आहेच. तर महाराजांचं प्रिय स्थान असल्या कारणाने आणि हे मंदिर स्थापन झाले असल्या कारणाने आज आम्हाला एक साधनेला स्थान आहे. आता काय घरामध्ये आपण किती प्रत्येक जणांनी आपलं वागणूक आला तर घरामध्ये आपण किती जरी म्हटलं तरी थोडेसे अल्ला गुल्ला तुम्ही नाही मल्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचा डिस्टर्बन्स करतो ते सगळं असतं. पण इथे आज आमचं एक श्रद्धा स्थान आहे. आम्ही इथे नियमित उपाने येऊन उपासना करू शकतो. किंवा मला सर्वांना हीच करायची विनंती आहे की त्यांनी घेतलेले जे कष्ट आहे त्या कष्टाचं योग्य रूपाने आपण त्यांना काय देऊ शकतो आणि महाराजांना काय हवंय त्यांना आवडणारं देणं हीच त्यांची सेवा आहे. आपण म्हणजे हीच महाराजांना सगळ्यांना आपण प्रार्थना करू की आमची उपासना अशीच चालू राहू द्या. आमच्याकडनं नामस्मरण करून घ्या. कारण घरी केलेली उपासना, मंदिरात केलेली उपासना आणि मोठ्यात केलेली उपासना ही एकापेक्षा एक आपणवर सरस आणि जास्त फलकट असते. त्यामुळे आपल्या मंदिरामध्ये आपण उपासना करतो
की महाराजांची आधी आपलं सगळं वैभव वाढलेलं आहे, उपासनेमुळे वाढलेलं आहे. त्यामुळे आपण उपासनेशी जोडून राहूया, आणखीन आपल्याकडे जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. वहिनींनी आपल्याला 20-25 मिनिटांमध्ये जे काही हे चित्र आपल्याकडे उभं केलं त्या चित्राचा आपल्याला नक्कीच पुढे बाहेर पुढच्या भविष्यामध्ये खूप फायदा होईल. कारण कसं असतं की बहिणींचा एक अनुभव आणि तो लाईव्ह एक्सपिरियन्स होता. कारण दत्तभैया त्यांच्या संवादात प्रॅक्टिकली होते आणि ते असल्यामुळे काय झालं की यांना प्रत्येक वेळेस विचार काय होते त्यामुळे आता काय करायचं आता काय करायचं. आणि ही जी संधी आम्ही पण तिथे होतो चौधरी आम्ही होतो. म्हणजे आता इथे बसलेलं नाही की मला असं वाटतं की उपासना जाणारे जे असतील त्यावेळेस पक्ष वगैरे तर फार कमी लोक आहेत. पण ही भाग्याची गोष्ट आहे की आम्हाला सगळ्यांना ते जे लाभले आणि जे आम्हाला त्यांनी सांगितलं ते दुराबाईंनी आम्हाला फार सुंदर त्याच्यामध्ये सांगितलं की आम्हाला कसं वागायला पाहिजे, आम्हाला कसं राहायला पाहिजे, आम्हाला गोड बोलायला पाहिजे. उपासना काय आहे, उपासनाचं तत्व जे आहे ते तत्व हे आहे की जशी माणूस बनवायचा कारखाना आहे. इथेशी माणसं बनतात, इथेशी एक साधन तिथे येतो आणि अनेकांनी ते अनुभवलं की त्यांनी आज इथे आल्यानंतर त्यांना कळलं. मला एक खूप आनंद होतो फॅमिलीचे याच्यामध्ये मला म्हणाले ते मी त्यांच्याकडे होऊन ये म्हणत होतो. काम एकदा होऊन यावं म्हणे. आपल्या उपासनेमध्ये जे लोक येतात त्यांच्या घरी आपण जाऊन यावं. मी त्यांच्या घरी जेव्हा गेलो तेव्हा त्यांचे जे सुनबाई होते त्यांनी मला विचारलं की तुम्ही कोण आहे म्हटलं असं. अच्छा तेच का ती उपासना जाते ती का. म्हणजे त्यांनी असं एकदम तिरस्कृत त्यांनी पाहिजे की उपासना त्या उपासना जातात तेच का. म्हटलं का असं म्हणतात. अहो म्हणे मामांजी आमचे जे आहे ते इतके रागीट आहे की त्या रागाच्या घरामध्ये ते ताट भेटून देतात. प्रॅक्टिकली हे म्हणजे हे खोटं नव्हतं, अगदी प्रॅक्टिकली. तर म्हटलं हो का. मी आपल्या त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या, चहा वगैरे केलो आणि आलो. दत्तबाईंनी विचारलं की जाऊन आला का. म्हटलं काय झालं. म्हटलं असं असं. ठीक आहे. आणि मग 3 महिन्यानंतर मला परत पाठवलं. त्या ग्रंथाला अशा रीतीने त्यांनी ट्रेनिंग दिलं असावं की 3ऱ्या महिन्यामध्ये मी त्याच्याकडे गेलो तेव्हा त्या म्हणाले की गाव म्हणे आम्हाला पण उपासना द्यायचं आहे. हे जे त्यांनी माणसं घडवायचा जो कारखाना आपण म्हणतो उपासना म्हणजे नुसती उपासना नाही आहे. हे नुसतं सिरांकरण निजरण करायचं नाही आहे. आपल्याला नुसतं महाराजांकडे किंवा रामाकडे पाळणं नाही आहे. आपल्याला आपल्या स्वतःला घडवायचं आहे. कारण दुरापुरी आज सहज बोलता म्हणून गेला की 43 वर्ष लोकांना आयुष्य पण मिळत नाही. ते 43 वर्षाची उपासना नाही. बरोबर आहे की आपल्याला कोणाला केव्हा किती आयुष्य मिळेल किती आयुष्य मिळणार नाही आपल्याला कोणाला कल्पना नसते. पण हे जे आम्हाला ही जी संधी मिळाली आहे ह्या संधीमध्ये 44व्या वर्षी 45व्या वर्षी 50व्या वर्षी कशी उपासना दिवसेंदिवस वृद्धिंगत होईल हे आम्हाला आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी जे काही आम्हाला करता येईल उपासनेसाठी ते आपण प्रत्येकाने करावं. आणि प्रत्येकाने हे जरूर करावं की आपल्याला प्रत्येकाच्या अनोळखी व्यक्तीने किंवा आपल्या नातेवाईकांनी विचारलं पाहिजे की तुम्ही असं काय करता की इतक्या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही आनंदी आहे. कारण आनंद हा एक महत्त्वाचा गोष्ट आहे. तर ते आनंदासाठी आपल्याला सगळ्यांना एक निवेदन आहे. आता कारण चारुभैया बसलेले माझे चारुभैयांना निवेदन आहे की त्यांनी देखील काहीतरी थोडंसं सांगावं आणि मग आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरू करू. श्रीराम. आता उपासना सुरू 41 वर्ष झाली आणि त्यातलं मी 90 पासून 91 पासून इथे उपासनेमध्ये आहे. म्हणजे कसं उपासनेच्या दृष्टिकोनातून जर माझ्या अनुभव जर बघितला तर असं लक्षात येईल जवळजवळ ते 10 आणि हे 22-32 वर्ष झाले. तर सिनियरिटी तशी बोलायची का माझ्यामध्ये मॅच्युरिटी आली त्याच्याने मी फार सिनियर आहे हे ज्याचं त्यांनी ठरवायची आजची वेळ आहे. आत्मपरीक्षण काकाजी म्हणायचे की ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे की तुमच्या समाधानात किती वाढ झाली. तुम्ही जिथे आहात तिथून 2 पावलं किती पुढे आहात. महाराज फार मोठे आहेत पण महाराज मोठे काय आहे तर माझी जी अडचण आहे माझी जी प्रॉब्लेम आहे तिथपर्यंत खाली वागतात आणि ते कोणाला कळू देत नाही. म्हणजे मी इतका सेफ राहतो की माझ्या शेजारच्याला बाजूला कळत नाही की माझ्यात काय दोष आहे आणि महाराज माझी अजिबात तक्रार करत नाही. आणि महाराज तिथून मला डेव्हलप करायला वरती घेऊन येतात.
महाराज डेव्हलप करतात म्हणजे काय की महाराज कशामध्ये महाराज त्यांच्या विचार सौंदर्यामध्ये. महाराजांनी काय ठेवलं, महाराज म्हणतात आपण सगळं म्हणतो साधारण की महाराज देहात असताना सुद्धा हेच म्हणायचं की 3.5 हाताचा देह म्हणजे मी नाही. आणि लोकांचं सर्वांची मेजॉरिटी ऑफ पीपल्स से की भाई महाराजांनी काय ठेवलंय तर नाम ठेवलंय. अरे मग नाम ठेवलंय पण तुम्ही पण नाम घेतो आम्ही नाम घेतो, पण तुमच्या जीवनात तुम्ही आनंद निर्माण करायला शिकला का? तुमच्यामुळे इतरांना आनंद मिळतो का? बेसिक प्रश्न आहे की तुम्ही नाम घेता. आता अविनाश भाईने सांगितलं की तो अनुभव असा आहे की बाबा ती बाई असतात हे उपासनेला आपले घरचे सुद्धा आपल्याकडे बघत असतात. आपण जेवढं उपासनेला जातो तेवढे घरामध्ये परीक्षक असतात की आपण काय बोलतो काय वागतो. संस्कार करायचे नाहीये, आपल्या वागण्यात ते झिरपले पाहिजे. हा जो मेसेज आहे ना हा आत्मपरीक्षणाचा विषय म्हणजे मला बोलताना मी घाबरतोय, मी लिहून राहिले कागदावरती किंवा आपल्याला बोलण्याची जीभ रेटत नाहीये. फक्त मी तुमच्याशी बोलत असताना मी सगळ्यांसमोर जोरात बोलतो रामासमोर की हे माझा ऐकतो बरं, मी तुम्हाला काही सांगत नाही. तुम्ही माझ्यासाठी परीक्षक आहात, वेळोवेळी मला सारखे सांगा काय चालू या काय बोललं त्या दिवशी. महाराजांनी मला इतके परीक्षक ठेवलेले आहेत की वर्ल्ड इज फुल ऑफ कोऑपरेशन, की हे सगळं मला हेल्प करणार आहेत की जिथे मी चुकलो तिथे लपड मारतील आणि ते म्हणतील माझ्यामध्ये लक्ष घालू नको, महाराजांकडे लक्ष घाल. आणि आपण लोकांना नाव ठेवतो की लोक आम्हाला त्रास देतात. अहो ते त्रास देत नाहीये, ते म्हणतात की तुम्ही माझ्यातून मला त्रास देऊ नका, माझा आनंद बिघडवू नका, तुम्ही महाराजांकडे बघा. मग ही दृष्टी येणार म्हणजे उपासना. हे दत्ता काकांनी शिकवलं, असं नव्हतं इतरांपासून घ्यायचं. हा जो बुद्धीचे जे विषय आहेत प्रत्येकाच्या जीवनात काकांनी आणण्याचा जो त्यांना भेटला त्याच्या जीवनामध्ये काका आले. त्यांनी आपला दोष लोकांना कळू दिला नाही, आपल्या दोषाला करेक्ट केला. बेसिक पर्पज हा आहे महाराजांचा. महाराजांनी काय सांगितलं इथे ब्रह्मानंद महाराज काय म्हणाले गणपतराव तांबेंना महाराजांनी देह ठेवल्यानंतर इथे येणाऱ्या साधकांच्या सद्गुणांचा उपयोग संस्थांना वाढवण्यासाठी करून घे, त्यांचे दोष दूर करायला समर्थ आहे. म्हणजे महाराजांचे जे विचार सौंदर्य आहे तेच काकांनी वापरलं. आज आपण एक पोथीमध्ये वाक्य वाचलं, ज्यांनी पोथी वाचली कोणी म्हणावं की ज्याला पोथी ऐकल्यावर वैराग्य आहे. मला सांगा किती जणांना वैराग्य आहे आजपर्यंत? आपण सगळे इथे बसलं, वी शुड बी ऑनेस्ट. प्रामाणिकपणा हा प्रपंचाचा पाया आहे. आज आपण जिथे आहोत तिथून पुढे जायचं आहे आपल्याला. निस्वार्थी वा म्हटल्याने आपण निस्वार्थ होऊ का? महाराजांचा जो विचार सौंदर्याचा जो भाग आहे तो दत्ता काकांनी आपल्याला ती गॅप फिल करून दिली. ज्याचा स्वार्थ पूर्ण झाला त्याला मग काही नकोय, तो निस्वार्थी हे त्याला माहिती नाहीये कारण त्याचा स्वार्थ पूर्ण झाला. त्याला इथे बसून प्रपंच नीट करा काय सांगतायत महाराज, प्रपंच करावा नीट का. आणि ज्याला प्रपंच नीट करता आला आणि त्याचा परमार्थ ढिला पडला. म्हणजे प्रपंच तुम्हाला हवा आहे ना, नको आहे का? सगळं हवंय म्हणून महाराजांकडे येतो. माझं हे करेक्ट करा, माझं ते करेक्शन करा, माझं ते करेक्शन करा, हे द्या हे द्या हे द्या. आपले काय ते वडिलोपार्जित प्रॉपर्टी त्यांच्याजवळ काही की त्यांनी आपल्याला द्यावं काय, आपल्यामध्ये काय रिलेशनशिप काय. तर आपण महाराजांनी सांगितलेल्या प्रमाणात जितकं नाम घ्यायला पाहिजे तितकं न घेता सुद्धा काही पटीने आपल्याला महाराज प्रेम देतात, शुद्ध प्रेम देतात. आणि त्यांना आपल्याकडे काही अपेक्षा नको की फक्त तू नाम घे आणि आनंदात राहा. नाम घेतल्याने काय होईल? नाम घेतल्याने तुला जगाचा स्वभाव कळेल, नाम घेतल्याने तुला तुझं कळेल. महाराज म्हणायचे ना, अरे मुंगवल्याला या माझ्या रामाचं दर्शन घ्या. माझ्या रामाचं दर्शन घ्या म्हणताना काय करतो राम? आरसा दाखवतो मागे, त्याच्या मागचा जो राम आहे ना तो आरसा दाखवतो की अरे या चारूला हे प्रमोशन पॉसिबल आहे का? ही एक श्रीमंतांची पोरगी आपल्याला मिळेल का? अरे व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन? डू यू डिझर्व इट? म्हणजे तुम्हाला तुमच्या दोषांची जाणीव करून देणारा हा राम आहे. महाराजांनी तर राम का केला उभा? महाराजांच्या डोक्यावर कृष्ण आहे, पण तो काय सांगतो की तुम्ही या रामाला बघा आणि तुम्हाला वाईट कधी महाराज म्हणणार नाही, कोणाला अंतःकरण डुबवणार नाही. पण सांगताना काय म्हणतात? तुम्हाला तुमच्या दोषाचं दर्शन होईल. तुम्ही दोषी आहात कधी म्हणतात महाराज, पण देयर इज अ स्कोप फॉर करेक्शन. तुम्ही उपासनेला आला, रामाला भेटा. रामाला भेटल्यानंतर काय होईल?
तुम्हाला तुमच्या दोषाचं दर्शन होईल. आणि राम स्माईल आहे ना, राम म्हणजे स्माईल आहे. रामाच्या पायामध्ये जे तोंडर आहे म्हणतात ते ब्रीद, की जो दासाभिमानी आहे राम, की जो रामापाशी आला त्याला रामाने आपलंच केलं. हे रामाचं चरित्र आहे. हे हृदयीचे ते हृदय घातले किंवा आपणासारखे करते तात्काळ, तर त्यांच्याकडे गेल्यानंतर भेदभाव नाही आहे. जो शिकायला तयार आहे त्याला ते शिकवायला तयार आहे. आपण उपासना करताना महाराज त्यांचं जे तत्वज्ञान आहे त्याला काळानुरूप दत्ता काकांनी त्याची सुसंगती लावून दिली. काका काय म्हणायचे की आपण गोंदवलेला जातो आणि भजन म्हणतो, जो जाई एक वार तो विसरे घर दार. आणि म्हणजे सगळे लोक मोबाईलवर लागलेले असतात. पण आता याची सुसंगती लावायची कशी? त्यावेळेला काय होतं, एसटीडी कॉलला बाहेर जावं लागायचं आणि गोंदवलेला बाहेर गर्दी लागायची. 10 वाजेनंतर रेट कमी असायची एसटीडी कॉलचे, तर गर्दी तिथे फार. तर ते जायला नको का? तर जायला हवं. एसटीडी कॉल मध्ये जाऊन स्वस्त प्रपंचाचा तो एक भाग आहे की काटकसर करून तुम्हाला स्वस्तामध्ये घरच्यांशी बोलून घ्यायचं, त्यांचं कुशल मंगल विचारायचं. म्हणजे आज माझं मन जिथे अडकलंय ते मन तिथं टाकून पुढे काढतात. आपण गोंदवलेला चाललोय, तो महाराजांमध्ये त्या नामामध्ये आपलं मन लागावं म्हणून ते जायला पाहिजे. म्हणून जो जाई एक वार तो विसरे घरदार. विसरत नाही माणूस, पण विसर केव्हा पडतो? त्या मोबाईलचा तुम्ही उपयोग करा, कुशल मंगल घ्या आणि पुन्हा नामात लागा. म्हणजे बी प्रॅक्टिकल. महाराजांचं जे तत्वज्ञान आहे त्याला आजच्या काळानुरूप सुसंगती लावण्याचं काम हे उपासनामध्ये काका करतात. आणि प्रत्येकाचा टेक अवे आहे. प्रत्येक जण उपासनेला काय देतोय. कारण महाराजांचं नाही, देहात असताना सुद्धा महाराज इतकं बोलले की महाराजांचे डोळे पिटून जप करत बसलेले कोणी पाहिलेले नाही. पण महाराज काय म्हणाले, इथे पाया इकडे कान लाव, तिकडे कान लाव, शरीराच्या सगळ्या अवयवाला कान लाव, त्यांचं नाम ऐकू यायचं. पण तो महाराज तर पुढे महाराज म्हणाले की सत्पुरुष आहे त्याच्या वचनात असतो. महाराजांची जी बोधवचन आहे, आपण जे सहसा चरित्र वाचतो आणि नंतर म्हणे काका म्हणाले की आपण त्याला कव्हर लावून देतो मागच्या भागाला, इथे बोधवचन आहे, तात्पर्य कथा आहे. त्याच्यामध्ये काकांनी आपल्याला जीवनाचा अर्थ सांगितला आहे, व्याख्या सांगितलेली आहे. मी कोण, परमार्थ काय, भगवंत काय, हे जग काय, इथे राहायचं कसं, हे सगळं दाखवलं. आणि प्रॅक्टिकली आपल्या दत्ता काकांनी करून दाखवलंय. त्या दत्ता काकांचा सांगायचा हेतू असा की त्यांनी उपासना केली सुरू म्हणून त्यांना न बघितले किती लोक इथे हात वर करा, न बघितलेले दत्ता काकांना. पण त्यांच्यासाठी काय आहे? त्यांच्यासाठी तर एकच आहे की महाराज आहे, तर महाराजांचं तत्वज्ञान दत्ता काकांनी सिम्प्लिफाय करून सांगितलं ते त्याच्या निमित्ताने त्यांनी सुखसंवाद घेऊन घेतले लोकांकडनं. आजच्या काळात ते प्रश्नोत्तर त्याच्यामध्ये जे प्रापंचिक माणसाला येत आहेत, महाराजांचं तत्वज्ञान आजच्या काळामध्ये सुसंगत करून सांगण्याचं जे साहित्य त्याला सुखसंवाद म्हणतात. दत्ता काकांचे सुखसंवाद. त्याच्यामध्ये काय की तुमच्या आमच्यासारखे प्रश्न ते वेळा महाराज ध्यान असताना होतेच. त्या प्रश्नांना उत्तर दिल्याशिवाय पुढे माणूस जाऊ शकत नाही. काका काय म्हणायचे, प्रपंच हा 12वी परीक्षा आहे आणि परमार्थ ही डिग्री. आता जो डिग्रीची परीक्षा देतोय त्याला तुम्ही हे विचारू नका तू 12वीची परीक्षा दिली का. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एओ पासून सुरू केलेली परीक्षा ते झेड ए टू झेड त्यांनी सगळे प्रमोशन घेतले. झोनल मॅनेजर म्हणून ते निवृत्त झाले. त्यांनी काय करून दाखवलं. महाराजांचा रोल डिफरंट आहे. महाराज देहात असताना फक्त महाराजांनी 4 महिने नोकरी करून दाखवली आणि उत्तम प्रकारे करून दाखवली कुलकर्णी म्हणायची. आणि त्याच्यात ते मुक्त झाले आणि त्याला त्याने सबस्टिट्यूट माणूस दिला. आणि त्यांचा रोल जो होता माणसं घडवण्याचा तो आयुष्यभर झाला म्हणून ते इतकं बोलले. देहात असताना 69 वर्ष बोलले, वाणी अवतारात 42 वर्ष बोलले. जे नामाचं महत्व सांगतात तिथं ते नामाचे विचार का बोलले इतके महाराज, की त्यांना माहिती आहे की जे नाम घेत आहेत त्या प्रत्येकाला नामाच्या विचारांची जोड देण्याची गरज आहे. आणि नामाचे विचार जे आहेत ते नामाचे विचार आपल्याला आनंदापर्यंत देणार आहे. म्हणून ज्यांनी प्रपंच नीट केला त्याचा परमार्थ बरोबर होईल. महाराजांचं ते पण प्रपंच नीट करा. समजा तुम्हाला नोकरी आहे तर महाराज काय सांगायचे की शनिवारीच नाही ना, रविवारी पोचा, म्हणजे तिथे आराम करा. म्हणजे सोमवारी ऑफिसला जॉईन जेव्हा व्हाल तेव्हा तुम्ही मनाने पसंत आहात. प्रॅक्टिकल महाराजांचं जे सांगणं आहे ते प्रॅक्टिकली प्रपंचामध्ये वागताना तुम्हाला तुमचा
जिथे आहात तिथून तो पुढचा प्रवास सुरू होईल. म्हणून महाराज मोठे आहेत. आपल्या करण्याने महाराज मोठे होत नाही. महाराज माझ्या जीवनात आल्याने महाराज मला मोठे करतात, म्हणून महाराज मोठे आहेत. महाराजांचं मोठेपण लहानाला मोठं करण्यात आहे. प्रत्येक माणूस आपण साधक लोक आहोत. कधी चुकणं कधी बरोबर, कधी चूक कधी बरोबर, अशी आपली अवस्था आहे. आपण सिद्ध तर नाहीच आहे 100% बरोबर असणारा कोण आहे आणि चूक करावी कोणाला वाटते. प्रत्येक जण त्याला जे समजते त्या हिशोबाने वागतो. त्याला ती करेक्शनची गरज आहे. ती फ्लेक्सिबिलिटी उपासनेमुळे येते की यार मेरे को सुनना चाहिए, थोड़ा सा कुछ तुम्हें महाराज कुछ बताना चाहते हैं, थोड़ा पॉज लेके देखो. हे जे जीवनाला पॉज आलाय ना, हा उपासनेमुळे आलाय. नाही तर खरं उपासना काय ह्या शब्द माहित नव्हता. ती शुभम करून आपण घरात म्हणायचो, ते भेटायशिवाय जेवायला द्यायचे घरातले लोक, ती मोठी डोके त्रास व्हायला लहानपणी. पण त्या उपासनेचं जे महत्व आहे त्याचे एक वातावरण निर्मिती होते. काकू जसं म्हणाल्या, दत्ता काका असताना ती अशी गोष्ट आहे की दत्ता काकांकडे जायचं ते शनिवार गुरुवार पासून लागायचे, त्याला रविवारी उपासना आहे. आणि शनिवारी माणूस अगदी गाडीत हवा भरून ठेवे, पेट्रोल भरून ठेवे, एक काम सकाळी आणायला नको. इतकी ती भेटण्याची आतुरता असायची त्या उपासनेला काकांना महाराजांना. आणि ती उपासना झाल्यानंतर काकाने बोलायचे, त्या प्रश्न एकजण विचारायचा, पण तिथं उभं राहणाऱ्या लोकांच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळायचे. हा तो डिव्हाइन टच होता त्यांचा. लोक हे का म्हणतायत, का बोलतायत, की त्यांना दत्ता काकांचं नाव का घेत आहेत, की त्यांच्या प्रश्नांना त्यांनी हात लावला, नुसता हात नाही लावला, त्याला उत्तरं दिली आणि त्यांचं जीवन मोकळ करून आनंदाने केलं. त्याच्यामुळे ती कृतज्ञतेच्या भावनेतनं त्याला विसरू शकत नाही. कारण त्यांच्यामुळे महाराज कळले, त्याच्यामुळे महाराजांचं विचार सौंदर्य कळलं. त्या महाराजांच्या विचार सौंदर्याला काळानुरूप सुसंगती लावण्याचं काम अखंड दत्ता काका करतात. म्हणून ते सुसंवाद आहे. सुखसंवाद हे सिम्प्लिफिकेशन महाराजांकडे जाण्यासाठी आहे. की बाबा महाराजांचं एक अगदी उच्च आयडियलिस्टिक पोझिशन आहे. तिथे जे सांगतायत ना, ती आज आपली अवस्था आहे का, हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. ज्या वेळेला ते व्यवसाय प्रवचनाला सांगतात की बाबा साधकाच्या 3 अवस्था सांगितल्या त्यांनी, की पहिल्यांदा सत्पुरुषाकडे गेला, उन्हाळ्यामध्ये तापलेला जो दगड असतो त्याच्यावरती जर पाणी टाकलं तर तो थंड होतो, पण तो दगडच राहतो. आणि पुन्हा उन्हात गेला की गरम होतो. तसं म्हणे आपल्याला जोपर्यंत उपासनेत आहोत तोपर्यंत शांतता आहे. आपण प्रश्न विसरलो, प्रश्न सुटलेले नाही. याच्यानंतरची अवस्था काय म्हणे, कपडा कसा नदीत टाकला, धोतर पाण्यात टाकलं, नदीत आत बाहेर पाणी आहे, पण धोतर म्हणून आहे. उपासनेला आल्यानंतर आपल्याला महाराजांच्या विचाराचं प्रेम लागतंय आणि प्रपंच सुटत नाही. परमार्थाची चटक लागली आहे, गोडीची चव आली थोडीशी, पण प्रपंचाचं महत्व जास्त आहे. प्रपंच हवा आहे आणि तिथे तो मी आहे आणि त्याला मला कसं हवंय, मला कसं नको आहे. तर तिथे दोन्ही आले, म्हणून ती अवस्था आहे कपड्याची, पाण्यात टाकलेलं धोतर. आणि तिसरी अवस्था कशी, की खडी साखर गंगेत टाकली गंगेला गोड करून जाते. तसं महाराज म्हणाले, शिष्य जेव्हा सत्शिष्य होतो तेव्हा सत्पुरुष आयुष्य होतं. ह्या प्रोसेस मधनं आपण सगळेजण चाललेलो. तर प्रत्येकाने आपापली पद्धत, आपापला विचार ह्या उपासनेच्या दृष्टिकोनातून आपण इथे करायचा आहे आणि इथून टेक अवे न्यायचं आहे आणि प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचं आहे. त्यात आपण काय घेतलंय आणि आपल्या जीवनात उतरवण्याचा काय प्रयत्न केला. महाराज म्हणतात प्रेमाने वागा. फॉर एक्झाम्पल, आपण किती लोक प्रेमाने वागतो. महाराज विचार केला तर माझं असं लक्षात येतं की आपण मुलांवरती असं प्रेम करतो जसं आपला पडोसी देश पण आहे पाकिस्तान, त्याची प्राईम मिनिस्टर त्यावेळेला काका म्हणायचे भुट्टो म्हणजे आपल्या दुश्मनची त्यांची मुलं, ते दुश्मनच्या पंतप्रधानांची मुलं, अशा असलेल्या भावामध्ये आपण आपल्या मुलांवरती प्रेम करतो. म्हणजे अशा पद्धतीने बोलायला पाहिजे का. चॅरिटी बिगिन्स ॲट होम अँड एंड्स ॲट होम. त्याला हे कळलं की बाबा आपल्या मुलांना शेजारचाही कोणी प्रेम करणार नाही, किंवा आपल्या बायकोशी शेजारसाठी प्रेमाने वागलं तर चालेल का. अरे तुम्ही विचार करा, प्रॅक्टिकली प्रेमाने वागावे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम हे जे सूत्र आहेत हे सगळे काकांनी तिथे गिरवून घ्यायचे. म्हणून काका आतमध्ये काय शिरलेले आहेत लोकांच्या,
की महाराजांना जे अभिप्रेत की घर मंदिर व्हावं आणि हृदय मंदिर व्हावं. आपण हे उपासनेला उपास आसन जे आहे की महाराज आसनावर बसले त्याच्या शेजारी आपलं आसन टाकलेलं आहे. महाराज म्हणतात की मला तुम्ही का मला दूर ठेवणार, तुमच्या हृदयात मला काही आणणार. आपल्या हृदयात आणलं म्हणजे काका काय म्हणायचे की त्यांचे विचार आपल्या मनामध्ये चिंतनात ठेवून त्याप्रमाणे कृती करण्याचा अभ्यास करणं आणि आपण आनंद आपल्या जीवनात उपभोगणं हे त्यांना अभिप्रेत आहे. जो आनंद काकांनी उपभोगला, हजारो लोक नामाला लावले, व्यावहारिक दृष्ट्या A to Z प्रमोशन घेतले. म्हणजे प्रपंचाची बाजू तुम्हाला नीट सांभाळता आली पाहिजे आणि परमार्थ सुद्धा सांभाळता आला पाहिजे. आणि हे सगळं महाराज माझ्याकडनं करून घेत आहेत. काका काकड्याचं उदाहरण द्यायचे. काकड्याने काकडा पेटवावा आणि पहिला काकडा ज्याचा पेटलाय त्याने स्वतः विसरून जावं की कोणाचा पेटलाय. अहो जर पहिलाच काकडा स्वतःलाच विसरतोय मी पेटलोय तर बाकी त्यांनी काय विचारायचं, आमचा पेटला. अरे जो स्वतः पेटलाय त्याच्यावर तुम्ही तुमचा काकडा लावताय तर तुम्ही तुमच्या जीवनात आनंद निर्माण करा हे काकाला सांगायचं होतं. म्हणून ते चिमणीची गोष्ट सांगायची, पणतीची गोष्ट सांगायची की एक पणती असते, तिला सांगतात की बाई संध्याकाळची वेळ झाली बाई, आता काय आज MPEBचा स्ट्राईक आहे, तू रात्रभर रडशील का. ती म्हणे की बाई MPEB वाल्याने विचारतात की तुम्ही रात्रभर अंधार आहे तर काय करा, तर आमच्याजवळ जेवढी पावर आहे तेवढी सप्लाय करू. पंटीला विचारलं, शेवटी पंटीवरती प्रश्न येतो. पंटी म्हणते की मी जेवढी आहे तेवढ्या वेळ मी ते वेळ मिळेल. पंटीचं स्वगत काय आहे की सगळ्यांनीच हँडसअप केलंय, मी छोटी आहे पण तुम्हाला झोप लागेपर्यंत ही जडत नाही आणि आपण झोपल्यानंतर ती पंटी दिली तरी काही प्रॉब्लेम नाही ना. तसं आपल्याला आपल्या जीवनापुरता आनंद निर्माण करण्याची पेटी आपण आपली पेटून घ्यावी. म्हणजे काय होईल की तो प्रवास आपला सुखकर व्हावा. आपण जिथे आहोत तिथून पुढे जायचं आहे आपल्याला. आपण महाराजांकडे बघताना असं ते हाय स्टँडर्ड आहे एकदम. तिथपर्यंत जायला आपला जो प्रवास आहे तो सगळ्यात पहिले ऍक्सेप्ट करा की आपण पुढे उभे आहोत. मी कसा आहे याची तक्रार महाराजांची नाही, मी इथून पुढे कसा प्रवास करायचा आहे हे ज्याचं त्याने आपले प्रश्न महाराजांच्या तत्वज्ञानात घ्यायचे आणि पुढे जायचे प्रत्येकाला पॉसिबल आहे. पण फॉर एक्झाम्पल सांगायचं आहे आनंदाच्या आड येणाऱ्या गोष्टी म्हणजे काय, आपण सिंपल गोष्टी करा, कोणाची निंदा करू नका, कोणाचे भांडणं लावू नका. म्हणून ते चिमणीची गोष्ट सांगायचे की म्हणजे एकदा जंगलात कुठे घरात तेव्हा इकडे मोहल्ल्यात आग लागलेली असते आणि एक चिमणी कोचीमध्ये पाणी घेऊन जाते आणि ते याच्यामध्ये आगीत टाकते. लोक म्हणतात की अगं बाई तू हे काय करते, एवढी मोठी आग लागली आहे, तुझ्या इथे थेंबर पाण्याची आग विजेल का. ते म्हणे शे तसं नाहीये म्हणे, मी आग लावणाऱ्यातली नाही हे इतरांना कळावं म्हणून मी हे करते. क्या बात. तर म्हणे या गोष्टी प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपण न कळत जे आपल्या उपासनेने ती शक्ती निर्माण होते ती इतरांना नावं ठेवण्याने ती शक्ती चालली जाते हे आपल्याला कळते. काकाचे सांगायचे ना, जर तुम्ही पथ्य पाळली तर आतमध्ये अणुशक्ती निर्माण होईल माणसाच्या, त्याच्या पुढे त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याची शक्ती निर्माण होईल. आज शक्ती आपल्याला भरून एका कोटीने पाणी पडतंय, 10 कोटीने खालून चाललंय, ते टाकी भरत ते ओल राहते. काकाचे महाराज म्हणायचे, पण आपलं ते प्रिकॉशन घ्यायचे जे टेक्निक्स आहेत ते सगळे ऐकायला मिळाले आपल्याला या उपासनेमध्ये. म्हणून आपल्याला काय महाराज म्हणाले, महाराजांनी स्वतः मी केलं, महाराजांना म्हणून ते सांगितलं की हो महाराज माझी पत्नी आजारी आहे, आपण तिला बरं करा. तर म्हणे रामराय बरं करेल. नाही म्हणे तुम्ही सांगा मी बरं करेल. म्हणे बा ज्या शब्दाने मी आजपर्यंत जीभ विटाळली नाही ते तुम्हाला बोलायला नको का, ते मला एक नाही माहिती आहे. त्या मुलाच्या हातात झाले, पण महाराजांना त्या गोष्टीचा किती त्रास होता मी केला असं कधी म्हटलं नाही महाराजांनी. हे रामाने केलं अशा अनेक गोष्टी चरित्रामध्ये आपण वाचतो. म्हणून आपल्याला प्रपंचामध्ये क्रेडिट हवंय, मी केलं, ऑफिसमध्ये मला प्रमोशन हवंय, मी केलं, क्रेडिट घेतलं, प्रमोशन घेतलं, तुझ्या बाहेर गेलं. आणि परमार्थामध्ये महाराजांनी केलं. आपल्याला इथे काय शिकायचंय, जे आपल्याला सेवा करायला मिळते
ती महाराजांची योजना आहे आणि ती माझ्या डेव्हलपमेंटच्या कामाची आहे म्हणून मी करतोय. तर आपण नसताना ही उपासना चालू होती, आपण नसल्यावर ही उपासना चालू राहणार आहे. महाराजांच्या चरित्रात गोष्ट आहे की त्यावेळी काही लोकांना कुरकुरी झाल्या तर महाराज काय म्हणाले, शेजारच्या घरातला माणूस येईल, तिथून आपोआप लाकडं चुलीत जातील, आपोआप स्वयंपाक होईल, आपोआप रामाला नैवेद्य दाखवल्या जाईल. आणि महाराजांची उपासना आहे, रामाची उपासना आहे. त्या उपासनेमधनं आपल्याला सेवेची संधी मिळणं म्हणजे ही आपल्या पुण्याची अंशाची वाढ आहे, किती पटीने होतं हे आपल्याला न कळत असल्यामुळे आपण काय करतो की तो पुण्याचा क्षय होतो आपल्यामुळे. आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं होतं ते. म्हणून परमार्थात क्रेडिट रामाला द्या, करता राम निमित्त मी. उपासनेचाच अर्थ तो आहे की माझी भावना राम करता ही वाढवण्यासाठी आपण इथे तिथं जमतो आणि ही उपासना काका म्हणायचे घरी न्या. याचा अर्थ आपल्या घरामध्ये सुद्धा करता राम ही भावना जागृत ठेवून गरजेची वागा. घरची माणसं महाराजांनी दिली आहेत, रामरायांनी दिली आहेत म्हणून त्यांच्याशी निस्वार्थ प्रेमाने वागण्याचा अभ्यास करा. आणि हे मोठ्या प्रमाणावर ते येतोय आणि ते छोट्या प्रमाणावर युनिट आपल्या घरामध्ये आहे. आणि तिथे प्रॅक्टिस केली, इथे प्रॅक्टिस केली की इथे काय होते ते रिव्हिजन होते, त्याचा परिणाम आठवड्यावर होतो. दत्ता काका असताना काय व्हायचं तर अकाउंटेबिलिटी होती की रविवारी जर आपण काकाला भेटलो ना तर ते काय व्हायचं की भीती वाटायची की आपण आठवड्यावर कसे वागलो आणि आपण चुकीचे वागलो असू ते हिंमत नाही पाहिजे त्याच्या डोळ्याला डोळे मिळवा. म्हणजे हाडून मारून मुसलमान बनवणे तसं म्हणजे आम्हाला आम्ही चांगले नव्हतो पण आम्हाला आम्ही चांगले बनवण्याचा त्यांचा हेच होता. तर त्याच्यामुळे काय झालं की तिथे गेल्यावर आम्ही चांगले वागायला थोडे थोडे का होण्यास सुरुवात झाली आणि ते नंतर सुरुवात आर्टिफिशियली छोटेपणाने होईल पण नंतर महाराजांना आवडतं म्हणून ते अंगवळणी पडेल. हा उपासनेचा फार मोठी उपलब्धी आहे. आपण सुरुवातीला मोठं करू पण ते नंतर अंगवळणी पडल्यावर ते बसणी पडेल आणि ते घरापर्यंत उपासना आहे त्याचा अर्थ तो आहे. आपलं उपासनेमुळे आपलं कर्तेपण रामाला देणं हे ठरलंय. उपासना अविनाश भाईंनी जे सांगितले काय पॉइंट आपल्याला त्या ग्रुपवरती आणि त्या ग्रुपवरती माझी एक विनंती किंवा जे अजून नवीन लोक असतील मागचे जुने कोणी त्यांना विचारून त्यांचे नंबर टाका. ते डायरेक्टली इनडायरेक्टली कनेक्टेड विथ उपासना. शेवटी महाराजांचा त्या उपासनेचा संबंध सगळ्या जुन्या लोकांशी आहे. वयोमानाने येणं होतं नाही होत तो भाग वेगळा पण या उपासनेच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला उपासना निर्मिती होते आणि त्या उपासना निर्मितीमुळे वातावरण निर्मिती महत्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं वातावरण निर्मिती होते. माणसं तयार होतात आणि अविनाश भाई म्हणाले की हा माणसं घडवण्याचा कारखाना आहे. गोंधळ म्हणजे काय, महाराजांनी माणूस घडवला, त्याच्यातला माणूस जागा केला आणि त्याच्याला इतकं प्रेम लावलं की महाराजांशिवाय त्याला देवतच नाही. इतकं प्रेम आणि महाराजांना आवडतं म्हणून नाम घ्यायला लागले लोक. नाम घ्यायला कोणी येतं का, कोणाला नाम दर्शन हवंय. मला महाराज हवे पण माझ्या प्रपंचाच्या अडचणी दूर करायचे आणि ही मूळ भावना सुख नाहीये. इथं सुरुवात होईल आपली आणि ते ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्टन्स इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स करेक्शन. की बाबा मी हा असा आहे, मी काही बॉर्न नाम घेणारा नाही. सचिन जसा म्हणतो की आय एम बॉर्न टू बॅट. आपलं असं आहे का आय एम बॉर्न टू टेक नाम. आपण वी आर बॉर्न फॉर प्रपंच. मला पगार चांगला पाहिजे, मला बायको चांगली पाहिजे, मला मुलं चांगले पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. मला तर सगळंच पाहिजे. महाराष्ट्र ते देणारी सप्लाय लाईन नाही ती आपली म्हणून आपण इथे येतो किंवा आपला प्रपंच आटपला आहे घरच्याने त्रास होतो म्हणून आपण येतो. आपलं सेल्फ इंट्रोस्पेक्शन करण्याचा हा असा दिवस आहे. मी कोणाही व्यक्तिविशेष काहीही बोलत नाहीये. या उपासनेतनं मल्टी डायमेन्शनल उपासना आहे. या ह्याच्यात कोणाला काय मिळेल आणि कोणाला काय नाही. फक्त जो तयार झालाय ना तो इतरांना तयार करायला लागतो. तयार करण्याची डेफिनेशन काय, दत्ता काकांनी कधी म्हटलं नाही की मला सर्टिफिकेट द्या मी तयार झालो. जो त्यांच्याकडे आला त्याला त्यांनी तयार केलं म्हणजे त्याचा काका पेटवला, तो इंडिपेंडेंट केला त्याला. काका इथून गेल्यानंतर कधी वापस आले का इथे कन्फर्म की बाबा ज्या पद्धतीचा सिस्टम आहे हे लोक फॉलो करतील अशी ती माणसं तयार करणं हे उपासनेचं ब्रीदाचं लक्षण आहे. ही ब्रीदाची माणसं पाहिजे आपल्याला आणि त्या पद्धतीने नुसतं उपासनेचं सौजन्य उपासनेबरोबर राहतात. गुड मॉर्निंग टू गुड नाईट आपल्या ते जीवनात येणं हा महाराजांना अभिप्रेत आहे की रात्री झोपे सुद्धा जर त्यांनी पाणी मारलं
तर त्याची विचार करण्याची जी थॉट प्रोसेस आहे ती आनंद निर्माण करणारी, महाराजांचं स्मरण करणारे सर. आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा मालक महाराज आहे आणि त्याच्यात ते माझं कल्याण करणारे आहेत आणि मला ते आनंद देण्यासाठी सगळं करतायत. याच्यासाठी नामस्मरण का, तर महाराज माझं हे सगळं करतायत, महाराजांनी मला सगळं दिलंय, म्हणून आपण उपासना स्मरण करू आणि आपलं जीवन आनंदमय कसं होईल याच्यासाठी आपली विचार करण्याची पद्धतीचं करेक्शन म्हणजे उपासना. ठीक आहे, या पद्धतीने मी प्रयत्न करतोय, मी स्वतःला सांगतोय, सगळ्यांनी मला कोऑपरेट करावं, हेल्प करावं, चुकलं तर माफ करा. सद्गुरुनाथ महाराज की जय. सगळ्यांना निवेदन आहे, आता सगळ्यांनी बोलावं, आरतीची तयारी करायची.